सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या एका सुंदर आणि निसर्गरम्य गावात भिकाजी आणि सुमती नावाचे गरीब पण कष्टाळू दाम्पत्य राहत होते. त्यांच्याकडे स्वतःची अशी संपत्ती नव्हती, पण घराबाहेर असलेल्या एका छोट्या तुळशी वृंदावनासमोर दोघेही रोज मनोभावे प्रार्थना करायचे. लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतर त्यांच्या घरात एक निष्पाप गोड पुत्राचा जन्म झाला. संपूर्ण गावात जणू आनंदाची लाट आली. बाळाच्या जन्मानंतर 7वी रात्र उजडली. गावातील जाणत्या वृद्ध महिलांनी सुमतीला सांगितले, आज सटवाई मातेची रात्र आहे. घर स्वच्छ कर आणि एका सुशोभित पाटावर कोऱ्या कागद, बांबूची लेखणी, शुद्ध तुपाचा दिवा आणि नैवेद्य ठेव. सुमतीने सगळी तयारी केली. रात्री घरातील सर्वजण गाढ झोपले होते, पण भिकाजीच्या मात्र मनात कुतूहल जागे होते. माझ्या मुलाच्या नशिबात काय लिहिलं जाणार? तो एका कोपऱ्यात अंधारात शांतपणे जागा राहिला. मध्यरात्री अचानक संपूर्ण खोलीत एक दैवी सोन्यासारखा प्रकाश पसरला. हवेत चंदनाचा सुगंध दरवळू लागला. भिकाजीने पाहिले, साक्षात सटवाई माता प्रकट झाली होती. तिचे रूप अत्यंत तेजस्वी होते. तिने पाटावरील लेखणी हातात घेतली आणि पाळण्यातील बाळाकडे पाहून कागदावर त्याचे भाग्य लिहू लागली. भिकाजीने धीर करून पुढे येत देवीला हात जोडले. माते, माझ्या चिमुरड्याच्या नशिबात काय लिहिले आहे? देवीने हसून सांगितले, हे मानवा, भविष्य जाणून घेण्याचा हट्ट करू नये. पण भिकाजीच्या डोळ्यातील पित्याची चिंता पाहून देवी म्हणाली, तुझा मुलगा अतिशय पराक्रमी आणि राजाचा लाडका बनेल. त्याला अफाट कीर्ती मिळेल, पण त्याच्या वयाच्या 20व्या वर्षी त्याच्यावर जलसंकट, पाण्यामुळे मृत्यू होण्याचे संकट येईल. भिकाजी घाबरला आणि उपाय विचारू लागला. सटवाई माता शांतपणे म्हणाल्या, भाग्य हे केवळ एक बीज आहे. त्याला संस्काराचे पाणी मिळले की कर्माची दिशा बदलते. मुलाला चांगला मार्ग दाखव. एवढे बोलून देवी अदृश्य झाली. आनंदाचा काळ आणि संकटाची चाहूल लागली. काही वर्षांनी तो बाळ मोठा झाला. त्याचे नाव शिवप्रसाद ठेवले गेले. आई वडिलांच्या चांगल्या संस्कारामुळे शिवप्रसाद गावातील गरिबांना मदत करायचा. त्याची बुद्धी आणि प्रामाणिकपणा पाहून राज्याच्या महाराजांनी त्याला आपल्या दरबारात एक मुख्य अधिकारी म्हणून नियुक्त केले. शिवप्रसादच्या कीर्तीने संपूर्ण राज्य उजळून निघाले. पण भिकाजीच्या मनात नेहमी त्या 20व्या वर्षाची आणि पाण्याच्या संकट असण्याची भीती सतावत होती. ते मोठे संकट आणि कर्माचा विजय. शिवप्रसाद 20व्या वर्षात पदार्पण करतात राज्यावर शेजारील शत्रूने अचानक हल्ला केला. युद्धात शत्रूने कपटाने राज्याच्या मुख्य पाण्याचा स्रोत, मोठा बंधारा, धरण फोडण्याची योजना आखली, जेणेकरून संपूर्ण राजधानी पाण्यात बुडेल. शिवप्रसादला ही बातमी समजताच तो स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता नदीकाठी धावला. तिथे शत्रूच्या सैनिकांशी लढताना तो जखमी झाला आणि नदीच्या वेगाने वाहणाऱ्या पुरात वाहून गेला. सटवाई मातेने भिकाजीला वर्तवलेले जलसंकट खरे ठरले, पण नदीच्या पात्रात वाहत असतानाच तिथल्या एका गरीब कोळ्याने त्याला काही दिवसांपूर्वी शिवप्रसादने धान्याची मदत केली होती. आपल्या प्राणाची बाजी लावून शिवप्रसादला पाण्यातून बाहेर काढले. शिवप्रसादने वेळेवर नदीचा फुटलेला भाग दुरुस्त करून संपूर्ण राज्याला जलसमाधी येण्यापासून वाचवले होते. त्यांच्या या परोपकाराच्या आणि कर्माच्या पुण्यामुळेच आज त्याचा जीव वाचला होता. त्याच रात्री भिकाजीच्या स्वप्नात सटवाई माता पुन्हा आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक तृप्तीचे हसू होते. त्या म्हणाल्या, भिकाजी, पाहिलेस, मी लिहिलेले संकट आले होते, पण शिवप्रसादच्या सत्कर्मामुळे आणि पराक्रमामुळे मृत्यूलाही मागे हटावे लागले. भिकाजीने विचारले, माते, मग भाग्यापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे का? देवीने सुंदर उत्तर दिले, भाग्य माणसाला संधी देतं, पण कर्म त्या संधीच्या सोन्यात रूपांतर करते. जर कर्म उत्तम असेल तर नशिबातील काटेही फुलांसारखे मऊ होतात. श्री स्वामी समर्थ. कथा कशी वाटली नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये जय सटवाई माता नक्की लिहा. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथांसाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.